लोहा नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष श्री शरद पवार आणि निवडून आलेले सर्व नगरसेवक, त्यांना पाठबळ देणारे माझे सर्व सहकारी या निमित्तानं माझ्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी इथं आले. मी माझ्या कुटुंबाच्या वतीनं सर्वांचं मनापासून स्वागत केलेलं आहे आणि त्यांचे आभार पण मानलेले आहे. नगरपालिका ही मॉडेल बनवण्याच्या दृष्टीनं आमचा निश्चितपणे प्रयत्न राहणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वात लोहा शहराची विकासाची कामं कशी मार्गाला लावता येईल, मागच्या काळात जी झाली नाही, कदाचित माझा काळ असेल त्या काळात झाली नसतील कामं, ती पण कामं करून स्वच्छ आणि सुंदर लोहा करण्याचा आमचा मनोदय आहे. येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये महानगरपालिकेच्या अनुषंगाने फॉर्म भरण्याला सुरुवात होणार आहे. महायुतीचा अद्याप फॉर्म्युला ठरला नाही. असं आहे की महायुतीच्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसने भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेकडे प्रस्ताव दिलेला होता. शिवसेनेने सकारात्मकता दाखवली. या संदर्भात शिवसेनेचे नेते हेमंतभाऊ पाटील आणि माझी बैठक पण झाली आणि मला वाटतं की आज उद्यापर्यंत याच्यामध्ये निश्चितपणाने आम्ही पुढे जाऊ. जे सोबत आले त्यांचं स्वागत आहे, सोबत नाही आले तर स्वतंत्रपणाने राष्ट्रवादी काँग्रेसला नाही. भारतीय जनता पक्षाने प्रस्ताव दिलेला नाही, त्याच्यामुळे त्यांचा विषय मला वाटतं संपलाच जमा आहे. काँग्रेसचे नगरसेवक एमआयएम मध्ये दाखल झाले ते अशोक चव्हाणांची खेळी मानल्या जाते. आपली याकडे कसं? अशोक चव्हाणांना हिरवा भाजप करायचा आहे आणि जनता देखील ओळखून आहे की एमआयएम कोणाच्या इशाऱ्यावर चालली आहे, कोण त्यांच्या पाठीमागे पाठबळ देते ते मी सांगण्याची गरज नाही. तेवढीर नाका भागातून अनेक सहकार्यांचे मला फोन आले, हमारे इधर भी अभी हरा भाजप बढ़ रहा है. ही जी भूमिका आहे ते खरं तर ज्यांनी हे करायला लागले त्यांच्या नेतृत्वाचं अपयश आहे की एवढे वर्ष राज्य करून त्यांना त्या भागात उमेदवार मिळत नाही, ती शोकांतिकाच आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चिन्ह आहेत. परवा आमच्या बैठकीमध्ये पक्षश्रेष्ठींनी सूचना दिलेली आहे आणि स्थानिक स्तरावर कमल किशोर कदम साहेब असतील, डॉक्टर सुनीलजी कदम असतील, यांच्याशी आमची चर्चा झाली. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आयडी आहे akl gavkari@gmail.com.